गुड मॉर्निंग. आज आपण कीप प्लस वर्क फोर म्हणजे कीप सोबत एखादी ऍक्शन आपण लावली, ते पण त्या ऍक्शनचं चौथं रूप. एक जो वर्ब आहे, कीप सोबत आपण एखादी वर्ब लावला, पण त्या वर्बचा चौथा रूप ज्यावेळेस लावू त्यावेळेस त्याचा अर्थ होतो करत राहा. कीप म्हणजे राहणे आणि त्यासोबत जे ऍक्शन आहे, ऍक्शन म्हणजे काय होते, कोणतंही काम करणे ते ऍक्शन असते. कोणते काम असो, त्या काम जो काम आहे तो काम काय असते, ऍक्शन असते. कीप प्लस वर्क फोर चा वापर केला असता त्याचा अर्थ होतो करत राहा. आणि या कीप प्लस वर्क फोरचा वापर आपण तेव्हा करतो जेव्हा आपलं काम कंटिन्यू आहे. आपलं काम कंटिन्यू आहे, आपण एखाद्याला सजेस्ट करतो की तू काम कंटिन्यू कर बा. कंडिशनल वर्ड आहे तो. आपण त्याला सांगतो की कंटिन्यू कर तुझं काम, करत राहा, चालत राहा, खात राहा, पेत राहा, नाचत राहा. त्याला सांगतो की तू हा काम करत राहा, कंटिन्यू ठेव, तुझा फायदा आहे, तुझा फायदा होईल. या इंटेन्शनने आपण सांगतो की तू हा काम करत राहा. त्यासाठी हा कीप प्लस वर्क फोरचा वापर केला जाते. चॅनलवरती फर्स्ट टाइम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलायकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करत चला. तर आता एक्झाम्पल बघूया. कीप प्लस वर्क फोर म्हणजे करत राहा. करत म्हणजे हे एखादी ऍक्शन, राहा कीप म्हणजे राहा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दोन सेंटेन्स लिहायची काही गरज नाही. आपण डायरेक्ट पण बोलू शकतो. करत राहा, बघत राहा, कीप वॉचिंग, खात राहा, कीप इटिंग, चालत राहा, कीप गोईंग, कीप वॉकिंग, असं पण आपण बोलू शकतो शॉर्टमध्ये. पण हे सेंटेन्स मी दोन यासाठी लिहिले की एखाद्या सेंटेन्समध्ये वापरायचं काम पडलं तर तुम्ही काय करा आणि कसं वापरा, त्यासाठी मी तो सेंटेन्स लिहिले. फॉर एक्झाम्पल पहिला, इफ यू वॉन्ट टू पास 12th एक्झाम, इफ यू वॉन्ट टू पास 12th एक्झाम कीप स्टडिंग. जर तुला बारावीची परीक्षा पास व्हायची असेल तर अभ्यास करत राहा. बरोबर. कीप वॉचिंग, हा कीप वॉचिंग शेवटी लावला, तर तो शेवटी पण लावू शकता किंवा सुरुवातीला पण लावू शकता. तो सुरुवातीला पण लावू शकता, जसे की कीप स्टडिंग इफ यू वॉन्ट टू पास 12th एक्झाम, असे म्हणू शकता. कीप स्टडी इफ यू वॉन्ट टू पास 12th एक्झाम. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, कीप गोइंग इफ यू रीच युअर एम, युअर गोल. जात राहा जर तुला तुझ्या मंजिलपर्यंत पोहोचायचं असेल तर चालत राहा, जात राहा. बरोबर. कीप वॉकिंग इफ यू वॉन्ट टू रीच युअर एम. तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचायचं असेल तर चालत राहा. असं पण याचा आपण लिहू शकतो. आणि याचा वापर आपण शॉर्टमध्ये पण करू शकतो. जसं म्हणतो ना आपण, अच्छा हा बरं खात राहा, बरं चालत राहा, लिहित राहा, अभ्यास करत राहा, असं आपण बोलतो. त्यावेळेस पण आपण असं म्हणू शकतो. कीप वॉचिंग, बघत राहा, कीप वॉचिंग टीव्ही, असे म्हणू शकतो. कीप वॉचिंग टीव्ही पाहत राहा. कीप प्लेइंग क्रिकेट, फुटबॉल, कोणता खेळ असो, म्हणजे क्रिकेट खेळत राहा, फुटबॉल खेळत राहा. कीप प्लेइंग म्हणला तर फक्त खेळत राहा. ठीक आहे. कीप इटिंग, खात राहा. या पद्धतीने आपण हे सेंटेन्स बनवू शकतो. कीप वॉकिंग, कीप स्पीकिंग, बोलत राहा. जसं की फॉर एक्झाम्पल, जर इफ यू वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश लँग्वेज कीप स्पीकिंग. जर तुम्हाला इंग्लिश बोलायचं असेल तर इंग्लिश बोलत राहा, म्हणजे ते सवय होईल आणि बोलता येईल. कीप स्पीकिंग, बोलत राहा. ऑलवेज कीप स्पीकिंग ऑलवेज इन इंग्लिश लँग्वेजमध्ये नेहमी सदैव बोलत राहा, म्हणजे तुम्हाला लोकांना इंग्लिश येईल. कीप स्पीकिंग. या पद्धतीचा कीप प्लस वर्क फोरचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये केलं जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल ऑप्शन चूज करा. नमस्कार.